यांच्या जमीन व्यवहारातच आता एक नवी बातमी समोर आलेली आहे। जमीन व्यवहार रद्द करण्याचा अर्ज फेटाळून लावण्यात आलेला आहे। व्यवहार रद्द करण्यासाठी अर्ज केला होता। 21 कोटी रुपये भरा असे निर्देश दुय्यम निबंधकांनी दिलेले आहेत। जमीन व्यवहार रद्द करण्याचा अर्ज फेटाळण्यात आला। पण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, काय अधिक माहिती? फेटाळणं आला असं म्हणण्यापेक्षा त्यांना त्यातल्या त्रुटी काढून त्याची पूर्तता करायला सांगितली आहे। त्याच्यात अशी आहे की 300 कोटी रुपयाचं तुम्ही बाजार मूल्य दाखवलं त्या जमिनीचं। आता जरी भले अजित पवार म्हणत असले की त्यात एकाही पैशाचा व्यवहार झालेला नाही, तरी सुद्धा जेव्हा रजिस्ट्री रद्द केली जाते तेव्हा त्याचं बाजार मूल्य तुम्हाला भरावंच लागतं। आता या प्रकरणामध्ये हेमाली 7% म्हणजे 7% ह्या हिशोबाप्रमाणे किमान 21 कोटी रुपये त्यांना भरावे लागतील। आणि त्याशिवाय जी 6 कोटी रुपयाची आधीची रक्कम होती जी भरलीच नव्हती त्यांनी, ती त्यांना दंड म्हणून एखाद्या वेळेला भरावी लागेल। एकूण 21 कोटी किंवा मग 6 कोटी आधीचे असे म्हटलं तर 28 कोटी रुपये एवढी रक्कम भरल्याशिवाय हा व्यवहार रद्द होणार नाही। खुद्द मुख्यमंत्र्यांनी आता नागपूरमध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की ते रद्द करण्यासाठी ते पैसे त्यांना भरावेच लागणार आहेत। त्यामुळे असं झालं की आता जे अजित पवारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना काहीच माहिती नव्हतं आणि कुणीतरी त्यांच्या चिरंजीवाची दिशाभूल केलेली आहे। पण ह्या दिशाभूलीची आत्ताची किंमत तरी किमान 28 कोटी असू शकते असं दिसतं आहे। त्याशिवाय ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जो मूळचा FIR दाखल झालेला आहे त्याच्या चौकशी दरम्यान पार्थ पवार यांचं नाव जर समोर आलं तर तेही त्यांच्यावरती गुन्हा दाखल होईल असं दिसतं। म्हणजे दोन्ही गोष्टी होणार आहेत। आर्थिक त्यांना पैसे भरावे लागणार आहेत आणि पार्थ पवारवरती पण 1-2 दिवसामध्ये गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।